नमस्कार, आशिष सर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मागील वर्षाचे प्रश्न जे 2013 पासून ते 2025 पर्यंत बालमानसशास्त्रावर आलेले आहेत ते आज आपण बघून मित्रांनो. तर पहिला प्रश्न आहे, मस्तक ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या स्त्रावाचे प्रमाण वाढल्यास काय होते? तर मस्तक ग्रंथीतून स्त्रावाचे प्रमाण वाढल्यास शारीरिक आजारात वाढ होते. शारीरिक आजारात वाढ होते. मस्तक म्हणजेच मस्तकामध्ये कोणती ग्रंथी असते? तर पिट्युटरी ग्लँड असते. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, उक ग्रंथीतून पाझरणाऱ्या ॲड्रेनालिन या स्त्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणते परिणाम दिसून येते? तर व्यक्ती अस्वस्थ दिसून येते. व्यक्ती अस्वस्थ दिसून येते. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या स्त्रावामुळे व्यक्तीमध्ये चेतना निर्माण होते आणि त्याचे प्रमाण अधिक झाल्यामुळे अतिउत्साह दिसून येते? तर ॲड्रेनालिन ग्लँडचे प्रमाण अधिक झाल्यामुळे त्याच्यात अतिउत्साह दिसून येते. स्त्रावाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे अतिउत्साह दिसून येते. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने अनुवंशासंबंधीचे संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले? तर कोणी मांडले? मेंडेलने मांडले. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आहे, कंठग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्त्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते गुण दिसून येतात? तर कोणत्याही मित्रांनो, भूक लागत नाही, अस्थिर असतात आणि त्या व्यक्ती महत्वाकांक्षी नसतात किंवा झोपाळू असतात. तर कोणत्याही त्या व्यक्तीमध्ये अस्थिरता जाणवते. त्या व्यक्तीमध्ये अस्थिरता असते. जेव्हा कंठग्रंथीतून थायरॉक्सिनचे प्रमाण जास्त झाल्यामुळे जास्त पाझरतो आणि तेव्हा जास्त झाल्यामुळे त्यांना अस्थिरता असतात. त्याच्यानंतर सहावा प्रश्न आहे, एखादी व्यक्ती महत्वाकांक्षी होण्यामागील स्त्रावणारा थायरॉक्सिन हा स्त्राव खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून स्त्रवते? तर कोणत्या ग्रंथीतून स्त्रवते? थायरॉक्सिन ग्रंथीतून. त्याच्यानंतर सातवा प्रश्न आहे, अनुवंशाच्या अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देतात? खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देतात? तर पहिला आहे, अध्ययनात व्यक्तीच्या जन्मजात क्षमतांचा विचार आवश्यक असतो. बरोबर आहे. बालकाच्या विकासाची दिशा अनुवंशिकतेवरून ठरवता येतात. आणि चौथा आहे, अभ्यासासाठी उपयुक्त व बुद्धिमत्तेच्या पातळीवर मापन करावे लागते. तो पण बरोबर आहे. आणि ड आहे, बालकाची आढळणारी व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य ही अनुवंशाने टाळतात. तर मित्रांनो, सर्व अ ब क ड हे सर्व बरोबर आहे. त्याच्यानंतर आठवा प्रश्न आहे, कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतःस्त्रावाचे प्रमाण कमी झाल्यास काय होते? तर शारीरिक विकास खुंटतो, म्हणजे शारीरिक विकास कमी होते. त्याच्यानंतर नववा प्रश्न आहे, अनुवंशाचा अर्थ काय आहे? अनुवंशाचा अर्थ काय आहे? मित्रांनो, अनुवंशाचा नियम कोणी मांडले? आपल्याला मेंडेलीने मांडले. तर अनुवंश हा आपल्या आईवडिलाकडून मुलांना जेव्हा जन्माच्या वेळेस येत असतो, तर अनुवंश म्हणजेच काय असते? वंशात आलेले जे गुणधर्म, म्हणजे आपल्या आईवडिलाकडून आपल्याला जे आलेले, आईवडिलाकडून आजोबा पंजोबाकडून आलेले जे गुणधर्म असतात त्याला अनुवंश म्हणतात. त्याच्यानंतर बालकाच्या विकासासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे? बालकाच्या विकासासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे? तर योग्य आहार पाहिजे, योग्य शिक्षण पाहिजे आणि योग्य वातावरण पाहिजे. तर सर्व बरोबर आहे. हे मित्रांनो सराव प्रश्न आहे. हे सराव प्रश्न ना जे अगोदर घेतलेले आहेत ते एक्झाम मध्ये आलेले प्रश्न आहेत. त्याच्यानंतर 11वा प्रश्न आहे, अनुवंशाच्या प्रभावात कोणत्या घटकांचा समावेश होतो? अनुवंशाच्या प्रभावात कोणत्या घटकांचा समावेश होतो? तर कुटुंबाचा समावेश होतो, अनुवांशिक रोगांचा समावेश होतो, अनुवांशिक गुणधर्म यांचाही समावेश होतो. तर सर्व पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर 12वा प्रश्न आहे, बालकाच्या शारीरिक विकासासाठी खालीलपैकी काय महत्वाचे आहे? तर शिक्षणही महत्वाचे, आहारही महत्व आहे आणि व्यायामही. शारीरिक विकासासाठी सर्व बरोबर आहेत. त्याच्यानंतर 13वा प्रश्न आहे, अनुवंशाचा बालकाच्या व्यक्तिमत्वावर काय परिणाम दिसून येतो? परिणाम होतो? तर अनुवांशिक गुणधर्म दिसून येतात. जेव्हा आई वडिलाचे गुणधर्म बालकामध्ये जातात तेव्हा अनुवांशिक गुणधर्म दिसून येतात. त्याच्यानंतर
14 आहे बालकांच्या आहारात कोणत्या घटकांचा समावेश असावा? प्रथिनेचा, जीवनसत्व आणि खनिजाचा पण समावेश असावा, म्हणजे सर्व बरोबर आहेत. त्याच्यानंतर 15वा प्रश्न आहे बालकाच्या विकासाच्या कोणत्या टप्प्यावर सर्वात जास्त ध्यान द्यावे लागते? तर कोणत्या बाल्य अवस्थावर? कारण मित्रांनो बाल्य अवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. आणि त्याच्यानंतर 16वा प्रश्न आहे बालकाच्या विकासासाठी योग्य वातावरण कोणते आहे? बालकाच्या विकासासाठी योग्य वातावरण स्वच्छ व निरोगी वातावरण महत्वाचे आहे. त्याच्यानंतर 17वा प्रश्न आहे बालकाच्या वर्तनात कोणता घटक सर्वाधिक प्रभावी आहे? तर कोणता घटक सर्वाधिक प्रभावी आहे? वातावरणीय, अनुवांशिकता, आहार. तर वातावरण आणि अनुवांशिकता हे अ व 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर आहेत आणि आहारही बरोबर. म्हणजे मित्रांनो वर्तनावर म्हणजेच 3 आहारही, तर इथं तीनही पर्याय योग्य आहेत. त्याच्यानंतर 18वा प्रश्न आहे कोणते पर्यावरण बालकाच्या विकासाला पोषक असते? घरगुती वातावरण, शाळेचे वातावरण, समाजाचे वातावरण. तर बालकाच्या विकासाला कोणते पोषक असते? कोणते पोषक असते? सर्व पर्याय बरोबर आहे. कारण की समाजामध्ये बालकाचा विकास होतो, शाळेमध्ये विकास होतो आणि घरगुती वातावरणामध्ये बालकाचा विकास होतो. 19वा प्रश्न आहे योग्य आहार बालकाच्या कोणत्या विकासासाठी महत्वाचा आहे? योग्य आहार तर शारीरिक विकासासाठी महत्वाचे आहे, मानसिक विकासासाठी महत्वाचे आहे आणि भावनिक विकासासाठी पण महत्वाचे आहे. तर 19चा आहे मित्रांनो चौथा, म्हणजे सर्व बरोबर आहेत, सर्व बरोबर आहे. त्याच्यानंतर 20वा प्रश्न आहे बालकाच्या शिक्षणावर कोणता घटक प्रभाव टाकतो? तर वंशानुगती, आहार, वातावरण. तर वातावरण हा बालकाच्या शिक्षणावर प्रभाव टाकत असतो. म्हणजेच आपण ज्या वातावरणात असतो त्याप्रमाणे आपल्या व्यक्तीचा विकास होत असतो. त्यामुळे जसे वातावरणात राहिले, आपण ज्या व्यक्तीमध्ये राहिलो त्याप्रमाणे आपण वागत असतो. त्याच्यानंतर 21वा प्रश्न आहे अनुवंशाच्या परिणाम कारकतेमुळे कोणते गुणधर्म बालकात दिसतात? तर आनुवांशिक गुणधर्म दिसतात. आनुवांशिक गुणधर्म दिसतात. त्याच्यानंतर 22वा प्रश्न आहे वातावरणाचे बालकाच्या विकासावर काय परिणाम होतो? तर काय काय परिणाम होतात? शारीरिक विकास, मानसिक विकास, वर्तन विकास आणि सर्व पर्याय हे होतात मित्रांनो. तर सर्व पर्याय बरोबर आहेत. त्याच्यानंतर 23वा प्रश्न आहे बालकाच्या आहारात कोणत्या घटकाचा समावेश असावा? खनिजाचा, जीवनसत्वाचा आणि प्रथिनाचा पण समावेश असावा, म्हणजेच सर्व बरोबर आहेत. त्याच्यानंतर 24वा प्रश्न आहे कंठग्रंथीतून हा स्त्राव होतो तो कोणत्या ग्रंथीतून? कोणता स्त्रावतो? तर थायरॉक्सिन हा स्त्रावतो. त्याच्यानंतर 25वा प्रश्न आहे गळ्यामध्ये स्वर यंत्राच्या दोन्ही बाजूला कोणत्या ग्रंथी असतात? स्वर यंत्राच्या दोन्ही बाजूला कोणत्या ग्रंथी असतात? तर कंठग्रंथी असतात. कंठग्रंथी असतात. हे झाले मित्रांनो बालमानसशास्त्र, बाल विकास ह्या चॅप्टर वरची जे एक्झाम मध्ये आलेले आहेत ते प्रश्न. जर मित्रांनो तुम्ही आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला लाईक केले नसेल, सबस्क्राईब केले नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.